भावांनो आणि बहिणींनो, सत्य की जय हो, लाल सलाम. 2007 साली आपल्या जमिनीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या हे पवनचक्की बसवण्यासाठी 150 पोलीस आणि 400 गुंड घेऊन आले आणि त्या ठिकाणी अश्रूच्या नळकांड्या फोडल्या, हवेत गोळीबार केले. आपल्या आदिवासी भावा बहिणीचं बादलीभर ज्या ठिकाणी रक्त सांडले त्यांचा प्रतिकार करत आपल्या जमिनीमध्ये पवनचक्की न बसू दिली आणि आपल्या जमिनी तिथे साबूत ठेवल्या. आणि त्या दिवसाचा आपल्याला आठवण म्हणून संघर्ष दिवस आहे, त्याच्या आठवण म्हणून आपण हा 19वा संघर्ष दिन आपण मगरपाडा या ठिकाणी यावर्षी साजरा करणार आहोत. तर आपण पायी बिडार मोर्चा 2023ला सुरुवात केली, नंदुरबार ते मुंबईपर्यंत. या पायी बिडार मोर्चामध्ये 10,000हून अधिक लोक, स्त्री पुरुष या मोर्चात सहभागी झाले आणि हा मोर्चा 420 किलोमीटर आपण जाणार होतो, परंतु शासनाने नाशिक या ठिकाणी आपल्याला अडवण्यात आलं आणि त्यावेळेस आपल्याला जे लेखी आश्वासन दिलं, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे लेखी आश्वासन दिलं त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आणि त्याची पूर्तता व्हावी यासाठी आपल्याला या ठिकाणी या लढ्यात सहभागी व्हायचे आहे. 20 वर्ष होऊनही अजूनही महाराष्ट्रामध्ये एकालाही 7/12 दिलेला नाही. या सरकारने आदिवासी वन हक्क कायद्यासंदर्भात बरेच निर्णय घेतले आहेत, परंतु अजूनपर्यंत आपल्या हातात काहीच आलेले नाही आणि तो 7/12 आपल्या नावाने मिळाला पाहिजे, ती फार्मर आय.डी आपल्या नावाने मिळालं पाहिजे, जे अपात्र आहे त्यांना पात्र केले पाहिजे. याच्यासाठी आपल्याला या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. नंदुरबार आणि संभाजीनगर किंवा मणिपूर या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांवर जे अत्याचार सुरू आहे त्याच्या संदर्भात धुळे जिल्ह्यामध्ये मेंढपाळ यांनी आपल्या वन हक्क जमिनीमध्ये शेतीमध्ये मेंढ्या चारल्या आणि त्याचे जमिनीपासून त्यांना बेदखल करण्याचे कारस्थान चालू आहे. याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार कारवाई करत नाही, तरी हे जे गुंड मेंढपाळ आहे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला या कार्यक्रमात जायचं आहे. तसेच या महाराष्ट्रामध्ये बरेच बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या वनपट्ट्यात येण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आपल्या जमिनी लटण्याचा सरकारचा जो डाव आहे, आपल्या जमिनी आपल्याला टिकवायच्या आहे, आपल्या जमिनी साबूत ठेवायच्या आहे, आपल्याला शेतीसाठी ठेवायच्या आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या बऱ्याच प्रयत्न करत आहेत. इथे कामोद असेल, इथे देळीपाडा असेल, तिकडे बोडरीपाडा असेल, तर या ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सर्वे चालू आहे. त्याला आपण विरोध करण्यासाठी या 14 जुलैच्या कार्यक्रमाला यायचं आहे आणि जास्तीच्या जास्त संख्येने आपल्याला 14 जुलैच्या कार्यक्रमात या सरकारच्या विरोधी धोरणाच्या विरोधात आपल्याला तिथे उभं राहायचं आहे. सरकारला जबाब विचारायचा आहे की आपल्या लढाई करून 1972 पासून तर आजपर्यंत आपण आपल्या या जमिनीमध्ये आपण शेती करतो आहे. या शेतीचा आपण त्या लाईनमध्ये आहे, तर आपण त्या रांगेमध्ये असताना दुसऱ्याला कोणालाही आपण जमीन देऊ देणार नाही. जी जमीन आपण कसतो आहे, ज्या जमिनीमध्ये आपल्या उदरनिर्वाह चालत आहे, या जमिनीचा सरकारने आपल्याला 7/12 द्यावा. याच्यासाठी आपल्याला त्या 14 जुलैच्या कार्यक्रमात हजाराच्या संख्येने आपण तिथे जमायचं आहे आणि
या ठिकाणी आपण विरोध प्रदर्शन करायचे आहे. एवढंच बोलतो. सगळ्यांना लाल सलाम. सत्य की जय हो. जय आदिवासी.